आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्यात स्वामीमय झालं असं मी का म्हणते ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगते. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये स्वामींचा चमत्कार कसा झाला आणि मला काय त्याचे अनुभव आहे हे तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा. जो एक हा ग्रंथ आहे ना, ह्याने माझं लाईफ चेंज केलं आहे. जी माझी इच्छा होती ना ती ह्या ग्रंथाने का पूर्ण केली. ते काय केले तुम्हाला सांगते. तर मला लग्न होऊन ना 5 वर्ष झाली होती आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आईवडील होण्याचं. असं माझी पण इच्छा होती की मला आई व्हायचं होतं, पण काही हेल्थ इश्यूमुळे ना ते पॉसिबल होत नव्हतं. म्हणजे खूप मी डॉक्टर केले. 4-4.5 वर्ष मी डॉक्टर गेले, डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली, खूप औषधं खाल्ली, खूप गोळ्या खाल्ल्या, आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली, योगा केली, अजून खूप काही बरंच काही केलं, पण त्याला काहीच गुण आला नाही. आणि डॉक्टरांनी शेवटी सांगितलं होतं की तू कधीच आई होणार नाहीस म्हणून. जेव्हा डॉक्टर सांगतात ना की तू कधी आई होणार नाहीस, तेव्हा काय वाटत असेल हे स्त्री समजू शकते. आणि ज्याच्यावर ही वेळ आली ना ते नक्कीच मला समजून घेतील की मी असं का बोलते, माझ्यावरती काय झालं ते. आणि ह्या कालावधीमध्ये ना लोकांची पण बोलणी खूप असतात की अरे हिला बाळ झालं नाही अजून, ह्या त्या खूप काही असतात. पण तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही. तर कारण माझी अशी इच्छा होती की लवकर नको 2 वर्षानंतर आपण बेबी प्लॅनिंग करूया असं. आणि ते करता करता ते 2चे 5 झाले आणि त्यात खूपच प्रॉब्लेम झाला. थोडा मला हेल्थ इश्यू होता, पण मी जेवढा माझा हेल्थ इश्यू होता ना स्टार्टिंगपासून डॉक्टरांनी ट्रीटमेंट घेतली, सगळं केलं, पण नाही. त्या नको त्या सोनोग्राफ्या होत्या, नको ती ट्रीटमेंट होती, काय डॉक्टरांनी IVFचं सगळं सजेस्ट केलं होतं मला. पण शेवटी मी म्हटलं की मला ह्यातलं काही करायचं नाही, कारण ती मी घाबरत होते की ह्या मोठ्या पेनफुल ट्रीटमेंटसाठी ना खरंच मी घाबरत होते. एकदम मी डिप्रेशनमध्ये जायच्या स्टेजवरती होते, कारण मी खूप नाराज होते, खूप की मला ही कोणतीच ट्रीटमेंट करायची नव्हती. आणि जेव्हा माझ्या मिस्टर ऑफिसला जायचे तेव्हा मी घरी एकटीच होती. आणि तेव्हा मी सारखं यूट्यूब बघ, कुठे गुगलवरती सर्च कर, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघ आणि काय रेमेडी कर आणि काय कर. ह्यातनं मी थकून गेले होते सिरियसली. खरं म्हणजे कंटाळा आलेला. आणि एकच ह्याच्यामध्ये एवढा थकलेतला आधार म्हणजे तारक मंत्र. आणि एका माझ्या कानावरतीनं तारक मंत्र पडला आणि त्यामुळे त्या तारक मंत्राच्या मी प्रेमात पडले. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये हे स्वामी महाराज आले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा आवाज स्वामींनी दिला पाठीमागून. आणि मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये ना स्वामी महाराज आले आणि खरंच त्यांनी खूप मला साथ दिली. माझ्या ना खरंच देवावरती विश्वास नव्हता. मी कधी पूजा पण करत नव्हती, काहीच नव्हती. देवावरती विश्वास नव्हता, अजिबात नव्हता. म्हणजे म्हणत होतं की अरे आपण पूजा केली, पाठ केलं म्हणजे आपलं हे होणार का, आणि मी नॉनव्हेज नाही खायचं, हे नाही करायचं, उपवास करायचा, असं केवढं होतं. असं मी ह्या विचारच होती. मी थोडी बालिश होती, खूप निगेटिव्ह विचार असायचे माझे. आणि मी कधी कोणाचे ऐकलं पण नाही, काही नाही. कोण सांगत होते तर काय खूप वेगळं होते. पण अशा एकदा असं झालं की माझ्या शेजारचे काका आहेत ना, त्यांच्या ज्या वाईफ वगैरे त्यांच्या म्हणजे जे राहत होते त्या सोसायटीत लोकांना स्वामी सेवा करत होती. आणि काकांना मी म्हटलं की लोक काय करतात. त्या काकांना सांगितलं की स्वामी आहेत, श्री स्वामी महाराज आहे. म्हटलं हे कोण स्वामी महाराज, मला माहीत नव्हतं की स्वामी महाराज कोण आहेत आणि काय आहेत, त्यांचे काहीच पण माहीत नव्हतं. म्हणजे काकांनी मला सगळं सविस्तर सांगितलं स्वामी महाराज काय आहेत आणि काय नाही ते. त्यानंतर काका बोलले की मला तिथं की तारक मंत्राचा तुम्ही तारक मंत्र एकदा ऐका, तुम्ही ऐकले का. म्हटलं नाही, म्हटलं ऐकलं, मला तारक मंत्र माहितीच नाही. म्हटलं काका सांगितलं की गुगलवरती सर्च कर आणि यूट्यूबवरती सर्च कर आणि बघ म्हटलं तारक मंत्र. मी असं संध्याकाळी 7 वाजता बसली होती, तारक मंत्र ऐकला आणि त्या तारक मंत्राच्या प्रेमातच पडली. तारक म्हणजे एवढा छान तारक मंत्र आहे ना तो. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे म्हणा, असा तारक मंत्र आहे. माझ्या कानातच असं गुंग झाला आणि त्या तारक मंत्राच्या प्रेमातच पडली मी. तेव्हापासून मला स्वामींचा वेड लागला. म्हटलं की मला हा स्वामींचा सेवा करायचा. तेव्हा मी त्या काकांना सांगितलं नव्हतं की मी ही सेवा कशासाठी करणार आहे. काय काकांनी सांगितलं तुमची जर कुठली इच्छा असेल, त्यांना पण समजलं असेल की आता ह्यांचं एवढं वर्ष लग्न झालं म्हणजे ह्यांची काही इच्छा असेल असं वाटलं असेल. त्यांना कधी सांगितलं नाही, पण मी काकांना सांगितलं की मला स्वामींची सेवा करायची. तेव्हा काकांनी मला ही 2 ग्रंथ आणून दिलेले, स्वामी चरित्र सारामृत आणि नित्यज्योत स्तोत्र मंत्र. ही नित्य सेवाचं बुक आहे. ह्याच्यात खरं तर खूप सारे मंत्र आहेत, त्यांनी रोजच्या सेवा आहेत, खूप काय खूप आहे. खरंच हे प्रत्येक स्वामी सेवेकडे असायला हवं. आणि हा जो ग्रंथ आहे आणि माझं आयुष्य चेंज केलं. हा छोटासा ग्रंथ दिसतो ना, पण यात खूप पावर आहे, खूप शक्ती आहे, खूप खरंच खूप छान असा ग्रंथ आहे. काकांना सांगितलं, काकाने मला हे 2 ग्रंथ आणून दिले. जपमाळ दिसते ना डब्बीमध्ये, ती जपमाळ आहे. ती जपमाळ त्या काकानेच मला आणून दिलेली आहे. आणि आता 10 वर्ष होतात हे माझ्याकडे आहे. 10 वर्षानंतर काकाने मला सांगितलं की संकल्प कसा करायचा, काय करायचं, सगळं त्यांनी मला सांगितलं. काय करा तुम्ही, काय नाही. तसं काकाने सांगितलं ना तसं मी सगळं केलं म्हणजे मी करणार होते, केलं नव्हतं. मी करण्याचा विचार चालू होता, पण तेव्हा म्हटलं ते डॉक्टर दाखवे. म्हटलं काय काका सांगतात असं का नसतं. म्हटलं डॉक्टर मी ट्रीटमेंटमध्ये चालूच होती. डॉक्टर माझी ना डिसेंबर 2019ला डॉक्टर माझी अमेरिकेला जाणार होती. आणि
डॉक्टरने काय सांगितलं मला, ह्या ट्रीटमेंट आहेत ना थोडा 2-3 महिने थांबूया म्हटलं. आता आम्ही अमेरिकेमधून मार्चमध्ये येणार आहे, मार्चमध्ये आल्यानंतर तुझी IUI करूया म्हटलं. जेव्हा डॉक्टर असं बोलली ना तर खरंच मी खूपच घाबरून गेली की मला ते IUI करायचं नव्हतं. म्हटलं ते डॉक्टर गेली, म्हटलं ठीक आहे आपण दुसरं डॉक्टर करायचं का. मिस्टर म्हटलं नको, आता 2-3 महिने तू पण कंटाळेस आणि मी पण कंटाळलो. म्हटलं ते औषध गोळ्या कोण तू पण धावू दे, काय होतं ते होते नाही, बस काय नको, ट्रीटमेंट बंद करायचं. म्हटलं ठीक आहे. आणि जानेवारी महिन्यात मी काकाने मला सांगितलं होतं सगळं तसं कसं करायचं. असं अचानक मनातमध्ये विचार आला आणि मी तारकमध्ये पारायण करायला सुरुवात केली. मी एक पारायण केलं, तेव्हा संकल्प केला स्वामींना माझी इच्छा काय आहे सगळं बोलून दाखवलं. आणि खरंच एका पारायणानंतरच मला रिझल्ट भेटला त्याचा आणि स्वामींनी माझी खरंच इच्छा पूर्ण केली. आणि ज्या दिवशी पारायण सुरू केलं तशी गुरुवार होता आणि ज्या दिवशी मी याला गुड न्यूज भेटली की मी प्रेग्नंट आहे, आपण गुरुवार होता. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की माझ्या जर मुलगा झाला तर त्याचं नाव समर्थ ठेवायचं. आणि स्वामी कृपेने मला मुलगा झाला आणि त्याचं नाव समर्थ आहे. आणि खरंच स्वामींचा लीला अघात आहे. आणि तेव्हा 2020मध्ये लॉकडाऊन लागलं होतं आणि 5 वर्षापर्यंत माझी इच्छा होती की मी प्रेग्नेन्सीमध्ये हे करणार, मी ते करणार, मी हे खाणार ते खाणार. आणि लॉकडाऊनमध्ये मला माहिती आहे की काहीच खायला भेटत नव्हतं. आणि स्वामी महाराजांनी पण माझी तशी इच्छा, मला ते कसं म्हणजे डोहाळ्यामध्ये ते लागलेच नाहीत, म्हणजे काय खावं असं वाटलंच नव्हतं कधी. फक्त मला एकदाच खावं वाटलं, ते पण एक लाडू आणि एक मोदक, बस तेवढंच. बाकी काही मला कसली डोहाळ लागल्यानंतर कोणती इच्छा झाली नाही, काहीच नाही. कारण स्वामी महाराजांनी तेव्हा मला खूप साथ दिली, काही झालं. आणि त्या प्रेग्नन्सीमध्ये मी 8 महिने, बरोबर 8 महिने लॉकडाऊनमध्ये मुंबईमध्ये अडकले होती. 9व्या महिन्याचा स्टार्टिंग झाला तेव्हा मी गावाला गेलेली. पण याच्या एवढा पूर्ण जर्नीमध्ये ना मला कसलाच काही त्रास नव्हता. डॉक्टरांना वाटलं की काहीतरी होईल हिला किंवा काहीच झालं नाही, काहीच त्रास झाला नाही. आणि मग 16 ऑक्टोबर 2020ला मला मुलगा झाला. त्याचं नाव आहे समर्थ आणि तो आता 5 वर्षाचा आहे. आयुष्यात स्वामी आल्याने स्वामीमय झालं. खरंच स्वामींचा लीला अंगात. त्याच्यावर डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू आई होणार नाहीस, कधीच आई होणार नाही. तेव्हा आणि जेव्हा मी स्वामींना सांगितलं की मला आई व्हायचं आहे, मला तुमची सेवेकरी व्हायची आहे, माझ्याकडून तुम्ही माझी सेवा करून घ्या, तेव्हा स्वामींनी मला मला सेवेकरी बनवलं त्यांची. आणि माझी जी इच्छा होती ती पूर्ण झाली नाही. आता मला 2 मुलं आहेत, एक स्वामी आहे आणि एक समर्थ आहे. समर्थ हा मोठा मुलगा आहे आणि स्वामी हा छोटा मुलगा आहे. प्रत्येकाला वाटतं की मुलगा मुलगी असावी, तसं मला पण वाटत होतं की मला सेकंड मुलगी व्हावी. तिचं नाव मी स्वामींनी ठेवणार होते, पण स्वामींची लीला अलगात आहे. स्वामींना वाटलं की नको, हिला मुलगाच द्यायचा. आणि स्वामीने मला परत मुलगा दिला, त्याचं नाव आहे स्वामीने, हा आहे समर्थ असं. आणि आयुष्यात स्वामी आल्याने आयुष्यात स्वामी आल्याने आयुष्यात स्वामीमय झालं का म्हणते, आता समजतं का तुम्हाला. आणि खरंच खूप शक्ती आहे स्वामींकडे. खरंच खूप म्हणजे खूप. प्रत्येक हाकेला स्वामी मला धावून येतात. अशा खूप सारे अनुभव आहेत की जेव्हा स्वामीने मला खरंच साथ दिलेली आहे. खूप म्हणजे खूप. आणि स्वामींचा लीला ना खूप आघात आहे खरंच. आणि तुम्हाला मला सांगते, हा पारायण ना साधा सोपा नाही आहे. हा ग्रंथ आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे खरंच. तुम्ही पण तुमचं काही प्रॉब्लेम असेल, तुमच्या इच्छा असेल काही, खरंच स्वामींना सांगून बघा. आणि जी काही तुम्ही सेवा करणार ती स्वामींची मनोभावे सेवा करा. कारण मी पण जी सेवा केली ती स्वामींची खरंच मनोभावे स्वामींची सेवा केली. आता तुम्ही मला डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली, डॉक्टरांना झालं, कारण डॉक्टरांनी काही सांगितलं नव्हतं तेव्हा काय होणार किंवा नाही, असं काही सांगितलं नव्हतं. डॉक्टरांनी मला 3 महिन्याचा टाईम दिला होता. 3 महिन्यानंतर ते येणार होते अमेरिकेवरून आणि नंतर मग मी IUI करणार होतं, असं होतं. त्याच्या अगोदरच माझी प्रेग्नेन्सी राहिली. बस मला ट्रीटमेंट करायची नव्हती, बस फक्त. आणि मला नॅचरली प्रेग्नेन्सी हवी होती आणि तसं झालं. सगळ्या ट्रीटमेंट करून स्टॉप झाली. आणि जेव्हा देव सेवेला लागली, स्वामी सेवेला लागली, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये सगळं स्वामीमय झालं. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.